जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत ऑल इंडिया पॅन्थर संस्थेचे अध्यक्ष मान्य दीपकभाई केदारे, जे युवाचे आयकॉन आहेत आणि सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुठलीही घटना घडेल त्या ठिकाणी जाऊन न्याय देण्याचं काम दीपकभाई केदार करतात. आणि फक्त महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पण खूप मोठ्या प्रमाणात संघटन त्यांनी उभं केलेलं आहे. कुठलेही प्रश्न असतील, कुठलेही समस्या असतील आणि जे काही सामाजिक राजकीय जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यावरती अतिशय म्हणजे तल्लखतेने पटकन असं एक चांगल्या प्रकारे ते उत्तर आणि त्याच्यावर सॉल्युशन देत असतात. आणि आत्ताच कालच जे छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्त कोल्हापूर या ठिकाणी त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि या पुरस्काराबद्दल त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. भाई, नेमकं हे पुरस्कार जे काय होतं कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार हा आपल्याला देण्यात आलेला आहे आणि आम्ही पण आनंदित आहोत आणि आमचे सगळे प्रेक्षक तसेच महाराष्ट्रातील सर्व तरुण वर्ग आणि सर्वच वर्ग या निमित्ताने अतिशय आनंदित आहे, खुश आहे की आपल्यासारख्या तरुणाला या ठिकाणी हा पुरस्कार मिळालेला आहे आणि अतिशय योग्य निवड या ठिकाणी झालेली आहे असं मला तरी वाटतं. काय प्रतिक्रिया आहे, कसं वाटतं हा जो पुरस्कार मिळालेला आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे? शाहू महाराजांनी बाबासाहेबांना खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी बाबासाहेबांना साथ दिली, तशीच साथ तुम्हाला कोल्हापूरकडून मिळत आहे आता, कसं वाटतंय? हा, सातत्याने कोल्हापूरमध्ये माझा सन्मान होतोय. जयसिंगपूर असेल, कोल्हापूर असेल, या भागामध्ये अनेक पुरस्कार मला मिळाले. कालचा पुरस्कार खूप महत्वाचा होता. मानवतावादी सांस्कृतिक चळवळ अनिल महमाने आणि इतिहासकार डॉक्टर कपिल राजहंस यांच्या माध्यमातून एक मोठ्या सोहळ्यात हा मला पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्यात आलं. महाराष्ट्रात अनेक वर्षापासून अन्याय अत्याचाराच्या विरोधात सामाजिक चळवळीत जो काही संघर्ष मी करतोय त्या संघर्षाची नोंद घेण्याची दृष्टी या संस्थेकडे होती आणि त्याच्यामुळं त्यांनी अतिशय सन्मानाने हा पुरस्कार देऊन येणाऱ्या काळात मला लढण्यासाठी बळ दिलंय. मी हा पुरस्कार माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो की ज्यांनी महाराष्ट्रभर संघर्ष केला. 4 राज्यामध्ये संघटन उभं आहे आणि व्यापक चळवळ आम्ही करतोय. त्याची गती आणि त्याची नोंद कुणीतरी घेत आहे याचा खूप आनंद आहे. आणि जो पश्चिम महाराष्ट्र जो आहे ते कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे. अनेक ऐतिहासिक नोंदी तिथं आहेत. त्या ठिकाणी सवर्णांनी गंगाराम कांबळेला मारहाण केल्यानंतर त्या सवर्णांना चापकानी मारहाण करून शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेला चहाची टपरी टाकून दिली आणि पहिला चहा पिऊन त्याचं उद्घाटन केलं. तर ही समतेची बीज आणि सामाजिक न्यायाची जन्माला घालणारी क्रांती कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या भूमीत झाली. शाहू महाराजांनी ती केली आणि तिथं मला हा जीवन गौरव पुरस्कार मिळाला. माझा सन्मान केला, माझ्याबद्दल चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वक्तव्य व्यक्त झाले, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि या संघर्षाच्या वाटेत अशाच पद्धतीने दृष्टी असलेले माणसं निर्माण व्हावे जेणेकरून लढणाऱ्या नव्या तरुणांना बळ मिळेल, एवढीच अपेक्षा आहे. शाहू नगरी शाहू महाराजांची या जयंती निमित्त आपण त्या ठिकाणी गेला होतात आणि खूप मोठ्या प्रमाणात शाहू महाराजांनी आरक्षणाचं कार्य केलेलं आहे. त्या आरक्षणाच्या त्यांनी जी सुरुवात केलेली आहे त्यांच्या या कार्याबद्दल आणि आत्तापर्यंत जे काय आरक्षणाचं आपण बघतोय, आरक्षण दिलं जात आहे, आरक्षण दिलं जात नाही असंही आहे, तर याबद्दल तुम्ही कसं बघता? शाहू महाराजांनी दिलेलं आरक्षण आणि आत्ताचं जे सरकार आहे जे आरक्षण देत आहे यामध्ये काही तफावत वाटते का, किंवा कशा प्रकारे शाहू महाराजांचं आरक्षण होतं आणि आत्ताचं आरक्षण आहे? शाहू महाराजांनी जे सामाजिक न्यायाच्या दृष्टीतून आरक्षण दिलं ते आज या सरकारने संपवलेलं आहे. त्याचं अस्तित्वच ठेवलेलं नाही. मुळात छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी काही सामाजिक न्यायाच्या स्वातंत्र्यासाठी आरक्षण त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्या माध्यमातून समानतेची समतेची भाषा या ठिकाणी सुरू झाली, ती RSS ला खटकली. RSS हे आरक्षण विरोधी आहे
संविधान विरोधी आहे, त्यांना आरक्षण मान्य नाही, देशाचा झेंडा मान्य नाही. त्याच्यामुळे आज त्याने अनेक पद्धतीने उपवर्गीकरण याच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याच्या दिशेने वाटचाल केली. खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण कुठंच ठेवलेलं नाही. जवळपास 2.5 लाख रिक्त पद आहेत एससीचे, ते भरत नाहीत. त्याच्यामुळे एससी आणि एसटी हा गुलाम राहिला पाहिजे. जो शाहू महाराजांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं या दलितांना, ते प्रतिक्रांतीच्या माध्यमातून हिरावून घेतलं पाहिजे. यासाठीच महाराष्ट्रातली सरकार आजची कार्यरत आहे आणि तिचं पूर्णपणे काम हे छत्रपती शाहू महाराजाच्या सामाजिक समतेच्या विरोधात आहे. दुसरं तिसरं काही नाही. आरक्षण विरोधी हे सरकार आहे. शाहू महाराजांनी दिलेलं आरक्षण संपवायचं हाच या व्यवस्थेचा अजेंडा आहे. भाई, आपण बघितलं की खरं तर हा जो पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे, शाहू महाराजांची जयंती आहे, तर या निमित्ताने खरं तर सगळीकडे आनंदोत्सव आपण साजरा करतो. जसं बाबासाहेबांनी सांगितलं की शाहू महाराजांची जयंती दिवाळीप्रमाणे साजरी करा. परंतु हे जे सध्याची जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती तशा प्रकारे राहिली नाही जशी शाहू महाराजांच्या राज्य कार्यकाळ होता त्याप्रमाणे राहिलेली नाही आहे. आपण बघतोय की सध्या वर्गीकरणाच्या निमित्ताने किंवा सरकार या ठिकाणी जी 59 जाती आहेत त्याच्यामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करत आहे आणि त्यात एक घाणेरड्या प्रकारचं स्टेटमेंट आलेलं आहे संजय इंचे यांच्याकडून, जे म्हणतायत की फुले शाहू आंबेडकर हे महाराष्ट्राचे महापुरुष नाही आहेत, त्यांचं योगदान नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. यावर तुम्ही काय सांगाल तुम्ही हे त्यांच्या या बोलण्यावरून किंवा त्यांच्या या स्टेटमेंटवरती? काय बोलणारा माणूस खूप चिल्लर आहे, चिरकुट आहे, एकदम छोटा माणूस आहे. जाफराबाद तालुक्यात राहणारा माणूस आहे, आम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. परंतु हे बोलायला कोणी लावलं? तो इच्छा असेल, इंचा असेल, इजबर असो, टिजबर असो, कुणी असो, पण याचा बोलवता धनी कोण हा महत्वाचा पॉइंट आहे. त्याला एवढी बौद्धिक क्षमता नाही आणि त्याचा काही त्याच्यामध्ये हे बोलून त्याला काही, पण त्याला हे बोलायला लावलं. तो RSSचा स्वयंसेवक आहे आणि RSSचा संघ प्रमुख मोहन भागवत, या मोहन भागवतनी या इच्छेला हे बोलायला लावलं. हा मोर्चाच्या माध्यमातून फुले शाहू बाबासाहेब ह्या महाराष्ट्राचे नाहीयेत असं विधान बाहेर काढा. आता ह्यांच्यात तर हिंमत नाही ब्राह्मणवाद्यामध्ये हे बोलायची. हे बोलले तर त्यांना माहिती काय करणार आहे, म्हणून एससीच घटकातले यांचेच भाऊ यांच्या विरोधात उभा करा. आणि ते काय 4-2 लोक आहेत, ते काय पूर्ण नाही. त्याच्यामुळे हे इचे माझ्यासाठी इजबर आहे, टिजबर आहे. माझ्यासाठी महत्वाचा मोहन भागवत आहे, RSSचा मोहन भागवत. आणि त्या ठिकाणी एवढ्या खालच्या स्तराला जाऊन थिल्लरपणा करेल असं मला वाटलं नव्हतं. कारण त्यांनी डायरेक्ट बाबासाहेबांना, शाहूंना, फुलेंना ललकारलंय. हा महाराष्ट्र काय, हा देशच फुले शाहू बाबासाहेबांचा आहे. UP मध्ये चालणारी चळवळ फुलेंचा फोटो घेऊन चालते, शाहूंचा फोटो घेऊन चालते, बाबासाहेबांचा फोटो घेऊन चालते. MP मध्ये चालते, हरियाणात चालते, उत्तराखंडमध्ये चालते, कर्नाटकला चालते. इथं आता स्थिती अशी आहे, संसदेतले अनेक भाषणं बघा, त्या ठिकाणी बाबासाहेबाचं नाव घेतल्याशिवाय कुणालाच पुढे जाता येत नाही. एवढे महामानव आहेत. हे असे चिरकुट लोक काहीतरी बोलते ना, आम्ही त्याच्यावर व्यक्त व्हायचं आमच्या सारख्याने, आणि मग RSSला जे पाहिजे ते आम्ही त्याच्यात हे करायचं. तर याला काही अर्थ नाहीये. एक तुम्ही लक्षात घ्या, आम्ही खूप फुकून पावलं टाकतोय. कारण ही सामाजिक दरी निर्माण झाली, सामाजिक द्वेष निर्माण झाला, तर हा पुन्हा भरायला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महान आमच्याकडं महापुरुष नाहीये. ती क्षमता आणि ती ताकद पुन्हा दुसऱ्यात कुणाती नाही त्यांना एकत्र करण्याची. त्याच्यामुळे RSSने जो ट्रॅप लावलाय तुम्हाला वेगळं करण्याचं, त्याच्यामध्ये लोकांनी, समाजाने खूप सतर्क राहून पावलं टाकले पाहिजेत, काही गोष्टी ओळखल्या पाहिजेत. आता मग मी उघड सांगतोय की याच्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका या संदर्भात, वर्गीकरणासंदर्भात क्लिअर कट येत नाही. समाजाला ते क्लिअर कट संदेश देत नाहीत. तोपर्यंत हा लढा कोणत्या दिशेने जातोय आणि कशा पद्धतीने ते टॅकल होतोय याची शंका आहे. कारण ज्या पक्षाला 40 लाख बौद्धांनी मतदान केलं, त्या 40 लाख बौद्धांनी जे मतदान केलं त्या पक्षाची भूमिका आज काय आहे ती उघड झाल्याशिवाय या आंदोलनाला धार येणार नाही. तर आता दुसऱ्या बाजूने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे काय बौद्धांचं नुकसान करण्याचा विचार कधी करू शकतात का? ते नाही करू शकत. मग ते या भूमिकेवरती कोणत्या भूमिकेत आहेत हे जोपर्यंत बाहेर येत नाही
तोपर्यंत समाज जो आहे 40 लाख वोटिंग करणारा किंवा पक्षाला मानणारा, त्यांना मानणारा, तो समाज याच्यावरती संभ्रमान अवस्थेत आहे. आता उघड आहे की त्या दिवशी झालेला आझाद मैदानचा मोर्चा, तिथं कोण होतं तर भाजपचा आमदार होता. अमित गोरके हे भाजपचे आमदार तिथं त्याचं नेतृत्व करत होते. आता एक मोर्चा आणखी होणार आहे बौद्धांचा, त्याच्यामध्ये कोण आहे? राजकुमार बडोले. हयात RSS मध्ये गेली, हयात BJPत गेली, आणि आता ते कुणाचे आमदार आहेत तर सुनेत्राताई पवार यांचे आमदार आहेत. मग सुनेत्राताई पवार हे बदर समितीचा अहवाल घेतात आणि त्यांचा आमदार त्या अहवालाच्या विरोधात मोर्चात असतो. तशाच पद्धतीने BJPचा स्टँड आमदार गोरखेंच्या माध्यमातून मातंग समाजात यायचं, राजकुमार बडोलेच्या माध्यमातून बौद्ध समाजात लोक पाठवायचे. एकनाथ शिंदेचे गट आणखी सक्रिय झालेले आहेत. तिकडे असणारा उदगीरचा एक माजी आमदार तो एकनाथ शिंदेच्या गटाचा आहे. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की महायुती मधले जे काही घटक आहेत सरकार, ज्यांनी फोटोत दिसत आहेत बदर समितीचा अहवाल घेताना, मग तुम्ही एकीकडे मातंगांना दाखवण्यासाठी बदर समितीचा अहवाल घेताय आणि दुसरीकडे बौद्धांमध्ये तुमचे आमदार, तुमच्या आघाड्या, तुमच्या दलित आघाड्या तुम्ही त्या पाठवून त्या ठिकाणी हवा देत आहे. म्हणजे हे काय चालू आहे? म्हणजे सरकारच या ठिकाणी एकामेकाला भिडवण्याचा प्रयत्न करतोय. त्या वर्गीकरणाच्या आडून मातंग आणि बौद्ध समाज, चर्मकार समाज ह्या सगळ्या जाती विखुरल्या पाहिजेत. यासाठी जर कोण प्रयत्न करत असेल तर महायुतीतले 3 पक्ष करतायत आणि त्यांच्याशी लागेबांधे असलेले आमदार, त्यांचे असणारे मित्र, त्यांच्या असणाऱ्या आघाड्या हेच करतायत. एक बाग घ्या. आता मला आश्चर्य याचं वाटलं, राजेंद्र गवई, तुमच्या बंधूंनी वर्गीकरण लागू केलंय जस्टिस गवईंनी, आणि तुम्ही म्हणता मी वर्गीकरणाच्या विरोधातल्या मोर्चात येणार. म्हणजे समाजाची दिशाभूल किती करणार? त्याच्यामुळे माझ्यासारख्या संवेदनशील कार्यकर्त्याला वाटतं की सोमनाथ सूर्यवंशीला आपण न्याय देऊ शकलो का? भीमा कोरेगावचा अहवाल बाहेर येतोय का? किती दंगली आमच्या माथ्यावर मारणार आहेत, किती कोम्बिंग आमच्या माथ्यावर मारणार आहेत? 50-50 हजार तरुणांचं आयुष्य बर्बाद होतं. कोणीतरी उठणार, होऊ द्यान, मरू द्यान, मारू द्यान, जाळून टाका, फुकून टाका, हे किती दिवस चालणार आहे? आज तुम्ही एअरटेल, जिओ अशा छोट्या छोट्या कंपनी सुद्धा कॅरेक्टर सर्टिफिकेट शिवाय एंट्री नाही. आमदाराला डिजिटल फेसिंगच्या ID शिवाय आता एंट्री नाही. हे सगळं विमानतळावर लागणार आहे, हे सगळं एअरपोर्टला लागणार आहे, हे सगळं तुम्हाला रेल्वे स्टेशनला लागणार आहे, हे सगळं बस स्टँडला लागणार आहे, हे सगळं सरकारी कार्यालयात लागणार आहे. याचा फेस क्रिएट चेक करा. हा गुन्हेगार असेल तर याला एंट्री नाही सरकारी कार्यालयात. ही डिजिटलायझेशन येत आहे, त्याच्या ट्रॅपमध्ये आम्ही फसत जाणार आहे. त्याच्यामुळं जोपर्यंत 40 लाख मतदान जे आहे, ज्या पक्षांना मतदान केलं ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर याच्यावरती ठोस भूमिका घेत नाहीत. आता त्यांची भूमिका याच्यामध्ये बदर समितीच्या अहवालाच्या संशयास्पद भूमिकेबद्दल आहे, ती सगळ्यांचीच आहे, त्याच्याबद्दल सगळे आंदोलन करतायत. परंतु या लढ्याला दिशा देण्याचं काम त्यांच्याशिवाय कुणीही करू शकत नाही. म्हणून मी पत्र सुद्धा जाहीर केलं होतं की बाळासाहेबांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक बोलवा. अनुसूचित जातीतले अनेक घटक जातीसहित त्यांनी उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि जर उद्या या सगळ्या चळवळीचा फाटका कुणाला बसणार आहे तर त्यांच्याच पक्षाला बसणार आहेत. कारण महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाचा जिल्हा अध्यक्ष हा मातंग नाहीये. कोल्हापूरचा जिल्हा अध्यक्ष त्यांचा मातंग आहे. त्याच्यामुळे एक राजकीय ओळख जी अनुसूचित जाती जमातीला मिळत होती ती राजकीय ओळख पुसण्यासाठी तर हा ट्रॅप आहे. मग ह्या ट्रॅप मध्ये लोकांनी कशा पद्धतीने मार्गक्रम करायचा याला कोण गाईड करणार, हा प्रश्न मी या माध्यमातून विचारतो. म्हणून आमची भूमिका खूप स्टेबल आहे. जोपर्यंत मोठं झाड आहे बाळासाहेबांसारखं, त्यांना कळतं की संकटाची हवा कधी लागणार आहे, काय लागणार आहे. देशामध्ये आर्थिक संकट येणार, संविधान धोक्यात येणार, हे सगळे भाकीत करणारे बाळासाहेब आहेत. त्याच्यामुळे ते बौद्धांचं नुकसान कधीच करू शकत नाहीत. या आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात त्यांची भूमिका जोपर्यंत स्पष्टपणे उघडपणे बाहेर येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी समाजाला दिशा मिळणार नाही, अशी स्थिती आहे. नाहीतर उद्या जर काही झालं, उद्या पेटलं, उद्या काय, आता आपापल्या पद्धतीने लोक डायरेक्ट जाहीर करायला लागले आम्ही महाराष्ट्र बंद करू, आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू. अरे पण त्याचे परिणाम झाल्यावर तुम्हाला ते आवरण्यासारखं तुमच्याकडे शक्ती आहे का? सरकारला तर तेच पाहिजे. म्हणून त्यांचेच आमदार आणि त्यांच्याच आघाड्या त्यांनी दोन्ही बाजूने उतरल्यात. मातंगाकडून लढणारे सुद्धा सरकारमधलेच आणि बौद्धाकडून लढणारे सुद्धा सरकारमधलेच. त्याच्यामुळे सरकारला ही दंगल पाहिजे, सरकारला सामाजिक द्वेष पाहिजे, RSS ला दंगली पाहिजेत, मोहन भागवतांना दंगली पाहिजेत. त्याच्यामुळे ते या वर्गीकरणाचा वाद लावतायत. नाहीतर त्यांना याच्यामध्ये फक्त त्यांनी ठिणग्या टाकल्यात.
बदर समितीचा अहवाल अंधारात ठेवला, हरकती मागवल्या, समाजाचा उद्रेक केला, म्हणजे त्यांना ठिणग्या टाकल्यात. त्या अहवालातला एक कागद व्हायरल केला फक्त, बौद्धांना कमी टक्केवारी म्हणून. तर त्याच्यामुळे समाज भावना भडकत चालल्यात आणि सोशल मीडियावर आजच्या तारखेला एवढं दूषित वातावरण झालंय मातंग आणि बौद्ध, की ते जर संवेदनशील नेते गुपचूप बघून जर शांत बसत असतील तर ही दरी पुढच्या 100 वर्षे एकत्र होणार नाही. आणि याच्यामध्ये सरकार सुद्धा जर या सगळ्या रील्स, या सगळ्या भूमिका, गृह विभाग झोपलंय का, गुप्तचर यंत्रणा झोपली का, म्हणजे आज सगळं कळतंय सोशल मीडियावर की पेटतंय, तरी गुप्तचर यंत्रणा शांत आहे. एरवी तर तुम्ही सरकारच्या विरोधात आम्ही काही बोललो की गुप्तचर यंत्रणा लगेच येते, घरी नोटीस पाठवते, डाटा देते. मग जाती जातीतल्या ज्या शिवीगाळी सुरू आहेत, महापुरुषांच्या शिवीगाळी सुरू आहेत, त्याच्यावर गुप्तचर यंत्रणा गप्प काय? याचा अर्थ मॅक्झिमम अकाउंट हे RSSचे, याचा अर्थ मॅक्झिमम बोलणारे हे RSSचे, आणि RSSची सुपारी घेतलेले लोक त्या ठिकाणी हे आंदोलन चालवत आहेत. त्याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. कारण राजकुमार बडोले यांना मी आव्हान करतो, तुम्हाला जर लढायचंय ना तर सुनेत्राताई पवारांना आणा ना मोर्चामध्ये, तुमच्या नेत्याला आणा. म्हणजे तुमचा नेता वर्गीकरणाच्या बाजूने आणि तुम्ही वर्गीकरणाच्या विरोधात, असं कसं होऊ शकतं? तुमचे नेते त्यात बोलवा, ज्यांच्या आघाड्यात त्यांनी त्यांचे नेते बोलवा आणि मग त्यांची भूमिका स्पष्ट करा, तर ते स्पष्ट होईल. नेत्याची भूमिका एक, आमदाराची भूमिका एक, आणि समाज मात्र तुम्ही वापर करताय समाजाचा स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी, मंत्रिपद मिळावत म्हणून. ही का आम्ही खपून घेणार नाही. त्याचे काही परिणाम झाले तरी चालतील. मी महाराष्ट्रातल्या तरुणांना आव्हान करतोय की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय आणखी आपल्याला मिळालेला नाही. आज ह्या अधिवेशनात आमचे मुद्दे खूप वेगळे होते. भूमिहीनांची जमीन हिसकावून घेतली, गायरान जमीन बचत गटाची योजना काढली, त्या बचत गटाला सांगितलं 2.5 एकर जमीन तुम्हाला देऊ. ही 2.5 एकर जमीन कोणती देणार? तर गायरान देणार. सौर ऊर्जाच्या प्रकल्पासाठी जमीन कोणती दिली? तर गायरान दिली. त्या ठिकाणी क्रेन जे आहे, खडी क्रेशर, त्या योजनेसाठी जमीन कोणती दिली? गायरान दिली. पूर्ण राज्यभर जी गायरान जमीन भूमिहीनांच्या ताब्यात आहे ती जमीन महसूल विभाग हे सरकार हिसकावून घेत आहे. त्याचा मुद्दा नाही, स्वातंत्र्य बजेटच्या कायद्याचा मुद्दा नाही, त्याच्यानंतर तुमचा लाडली बहीण योजनेचा मुद्दा नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा नाही, शेतमजुराचा मुद्दा नाही. या सगळ्या मुद्द्यावर आम्ही उतरणार होतो त्या अधिवेशनात, परंतु यांनी बराबर वेळेवर एक मुद्दा आमच्या मागे लावून दिला आणि सगळे मुद्दे झोपून टाकले. आज सोमनाथ सूर्यवंशीला 2.5 वर्ष झालं, न्याय मिळत नाही. ह्या मुद्द्यावर बोलणार कोण? राज्य सरकारची भूमिका काय? विरोधक सुद्धा त्या ठिकाणी बोलत नाही. देशव्यापी आम्ही संकटात आहे. बिहारला 2 तरुणाचं मॉब लिंचिंग झालंय, साधूंनी मारलंय मंदिराच्या 50 जणांनी मिळून. चोरीच्या संशयावरून पासवानच्या जातीच्या, दलित जातीच्या 2 तरुणांना त्या ठिकाणी दांड्याने ठिचू मारलंय. ती बातमी कुठे आहे? त्याचं आंदोलन कुठे आहे? देशव्यापी आंदोलन आहे. पहिला आम्ही युपीला घटना घडली तर महाराष्ट्रात आंदोलन करायचो, महाराष्ट्रात घटना घडली तर युपीला त्याचे पडसाद उमटायचे. आज आम्हाला आमच्या जातीतच सीमित करून टाकलं. केतनलाल मारलाय झारखंडला, उत्तराखंडला. प्रेम केलं म्हणून त्याच्या कुटुंबाने त्या पोरीच्या त्याला बोलून घेतलं आणि संपून टाकलं. काय चाललंय? बिदरला एक कबड्डी खेळाडू मारली, तिथं मी गेलो. उमेश दळवी बीडला मारला. असे किती हत्याकांड सुरू आहेत. रोज महाराष्ट्रामध्ये अन्याय सुरू आहे. दीपक केदार एकटा लढतोय, त्या सगळ्या घटनावर व्यक्त होतोय. हा ठीक आहे, जातीला शिव्या दिल्या म्हणून मीडियात येईल, सोशल मीडियात गाजल, ही काही चळवळीची बाजू असू शकत नाही. त्याच्यासाठी एक आपल्याला खूप दूरदृष्टीने जावं लागेल, एक दरी पाडणार नाही, ह्या हिशोबाने भूमिका घ्यावं लागेल. हा माझा महत्वाचा या माध्यमातून संदेश असेल. आपण बघितलं की संजय इंचेसारखंच संजय नावाचे जे पाटील आहेत, संजय पाटील मुंबईचे खासदार, त्यांनी सुद्धा पत्रकारांना मारहाणीबद्दल, धमकीबद्दल वल्गना केलेली आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे. तर नेमकं काय चाललंय या ठिकाणी? पत्रकारांनाच का टार्गेट केलं जातं? पत्रकारांना काय, पत्रकारांना टार्गेट करण्याची यांची अवकात नाही. मी सांगितलंय, दिना पाटील असो, संजय कोण असो, आम्ही कुणाला सोडत नाही. तुमचं भांडण आहे, टायगर ऑपरेशन आहे का भोरटं ऑपरेशन आहे ते तुम्ही बघून घ्या. त्या ठिकाणी पत्रकारांना मध्ये ओढू नका. पत्रकारांमुळे नेत्याचं अस्तित्व असतंय, पत्रकारांचं अस्तित्व नेत्यामुळे नसतंय. त्याच्यामुळे पत्रकारांनी सुद्धा आत्मसन्मानाने, स्वाभिमानाने संघटन करून लढायला शिका. हे तुमच्यावर उद्या पलटणारच आहेत, तुमच्या अभिव्यक्तीची हत्या करणार आहेत. बरं झालं त्यांनी धमकी दिली. फक्त त्या रायगडला ठार खाली एक वारजे पत्रकार मारला, कुणी मारला आजपर्यंत कळत नाही. त्याच्यामुळे पत्रकारांसाठी कायदा नाही, पत्रकारांसाठी
न्यायालयीन प्रणाली नाही. पत्रकारांना कायम तुच्छतेने बघायचं. अरे त्याच्या हातामध्ये बूम आहे म्हणजे काय, तू त्याला काही पण समजतो का? तुझा बाप आहे, तो लिहिणार आहे, व्यक्त होणार आहे, देश चालवणार आहे, या देशाच्या चौथा स्तंभाचा तो आधार आहे. तो जेवढा खासदार आमदार आहे त्याच्यापेक्षाही मोठा दर्जा पत्रकाराचा आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, यांच्या सरकारमध्ये पत्रकाराला व्हॅल्यू नसेल, पण जेव्हा आमचं सरकार येऊ त्यावेळेस यांच्या पक्षापेक्षा मोठे पत्रकार भवन आम्ही पत्रकारांसाठी बांधू, पत्रकारांना तेवढा दर्जा देऊ, पत्रकारांना दर्जेदार जीवन देऊ, पत्रकारांना त्या ठिकाणी आरक्षणामध्ये आणू. यांच्याकडे काही धोरण नाही पत्रकारांसाठी. त्याच्यामुळे हे असे पत्रकारांना धमके देणारे येतात. मुळात याच्या मागे अनेक अजेंडे असतात. पत्रकारांना शिव्या देऊन जे काही स्वतःचा मुद्दा चालू होता पळवापळवीचा तो त्यांनी बंद केला. मयंक नावाचा पोरगा ट्रेनमध्ये 22 वर्षीय भुसकून मारून टाकला आणि ते प्रकरण देशव्यापी राज्यव्यापी होणार होतं, म्हणून या संजय पाटीलला पत्रकारांना शिव्या द्यायला लावल्या, ब्रेकिंग न्यूज लागल्या, संजय पाटीलचाच विषय चालू झाला आणि मयंकचा विषय बंद झाला. त्याच्यामुळे टॅक्टिस आहे, कोणते विषय बंद करायचे कोणते चालू ठेवायचे हे सुनियोजित कट आहे. पण आम्ही त्या ठिकाणी सांगितलं आम्ही पत्रकाराच्या बाजूने. जर नाटकं केले, पत्रकाराला जर हात लावला तर पॅन्थर स्टाईल ठोका दिल्याशिवाय आणि उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. तर अशा प्रकारे अतिशय महत्वाच्या बाबीवर भाईंनी या ठिकाणी आपली खंबीर अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. धन्यवाद भाई आपले. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. जय भीम, जय संविधान.